श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर गुरुपौर्णिमेला स्वामी गुरुचरित्र पारायण कसे करावे व त्याची सुरुवात कशी करावी, कोणते नियम पाळावेत, तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट नियमाचं पालन करावे लागेल। पारायणाच्या आधी आणि त्याच्या दरम्यान काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे। पारायणाची तयारी कशी करावी, तर पवित्रता आणि पारायण करण्यापूर्वी तुमचं शरीर आणि मन दोन्ही पवित्र आणि शुद्ध करणे आवश्यक आहे। कारण की तेच जर शुद्ध नसलं तर पारायण करणं म्हणजे पारायण करताना तुम्हाला काही त्याचं पालन होणार नाही आणि तुमच्या मनात जर काही वाईट विचार आले तर त्याची काही उपयोग होणार नाही। तर वेळ कोणती घ्यायची आहे आपल्याला पारायणाची, तर सकाळी पहाटे लवकर किंवा सायंकाळी पारायण करणं शुभ मानलं जातं। आणि दिशा कोणती घ्यायची आहे, तर दिशा ही पारायण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे। पूजा करताना श्री दत्त महाराजांचा फोटोची आणि पोथीची पूजा करायची आहे। मंत्र जाप 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। तर नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, तर नैवेद्य दररोज सकाळी आणि संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरतीसुद्धा करायची आहे। साधे आणि चांगले अन्न खावे, जसे की वरण भात भाजी पोळी याचं पालन करायचं आहे आणि शाकाहारीच खायचं आहे, मांसाहारी खाऊ नये, कारण पारायणामध्ये हे चालत नाही। पारायणाचे नियम कोणते आहे, तर ब्रह्मचर्य पाळायचं आहे। पारायण काळात ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे। बाह्य अन्न बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे। सोयरसूतक आणि सोयर किंवा सूतक आल्यास पारायण थांबवून दुसऱ्या व्यक्तींकडून ते पूर्ण करायचे आहे। नियमाचं पालन करताना गुरुचरित्र हे पवित्र शास्त्र आहे, त्यामुळे त्याचे वाचन आणि नियमानुसार करणे आवश्यक आहे। पारायण कसे करावे, तर पारायण आपल्याला 7 दिवसाचे करायचे आहे। जर तुम्ही 7 दिवसात पारायण करत असाल तर दररोज काही अध्याय वाचायचे ठरवून त्यानुसारच वाचन करायचे आहे। तर नैवेद्य दाखवताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरतीसुद्धा तुम्हाला करायची आहे। तर अध्यायाचं वाचन कसं करायचं, तर एकूण 53 अध्याय असल्याने ते दिवसामध्ये विभागून घ्यायचे आहे। तर आपल्याला आज कोणता वाचायचा आहे, उद्या किती वाचायचे आहे, परवा किती वाचायचे आहे, ते तुम्हाला त्याची आखणी करायची आहे। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करणे विशेषतः फलदायी मानलं जातं। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आपले हे गुरु आहेत, तर हे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हे पारायण केलं तर तुम्हाला अवश्य त्याचा लाभ होईल। गुरु म्हणजे सगळेच प्रकारचे गुरु असतात, म्हणजे आपले कुलदैवत पण असते, गुरु म्हणजे आईवडील पण। आपण ज्याच्यापासून आपण चांगले विचारधारणा घेतो, ज्यापासून आपल्याला चांगले हे मिळतं, त्यापासून आपल्यापासून ते गुरु प्राप्त होतात। तर त्या गुरुची आपण पालन केले तर तुम्हाला अवश्य त्याचं फळ मिळतं। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि त्याचे नियम होते। तर गुरुचरित्र पारायण हे तुम्ही गुरुपौर्णिमेला नक्की करा आणि अवश्य तुम्हाला त्याचा लाभ होईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।